3000चा लाभ हा आमच्या सर्व लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये डीबीटी द्वारे उपलब्ध करून दिलेला आहे। राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींचा आज 22 मे शुक्रवार 100% वोट सुद्धा होतच आहे। कारण पात्र बहिणींच्या खात्यामध्ये मार्च महिन्याचा 21 हप्ता 1500 रुपये आणि एप्रिल महिन्याचा 22 हप्ता 1500 रुपये तर या दोन्ही हप्त्यांचे एकत्रितपणे 3000 रुपये जमवण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। खऱ्या अर्थाने 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींची मार्च आणि एप्रिल या 2 महिन्यांचे 2 हप्त्यांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना मार्च आणि एप्रिल या 2 महिन्यांच्या 2 हप्त्यांची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही। बघा, लाडक्या बहिणींना आका मार्च महिना संपून गेलेला होता, याच्या पाठोपाठच एप्रिल महिना सुद्धा संपून गेलेला होता, तरी पण बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले नव्हते, म्हणजेच उशीर झालेला होता। तर उशीर झाल्यामुळे तुमच्या खात्यामध्ये आजपासून मार्च आणि एप्रिल या 2 महिन्यांचे 2 हप्त्यांचे पैसे जमा करायला सुरुवात करण्यात आलेले आहे। तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपत आहे। यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही। तर एकंदरीत आता आपण बघून घेऊयात की आज 22 मे शुक्रवार रोजी कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या बँकेमध्ये आणि कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये मार्च एप्रिलचे पैसे आणि गॅस कनेक्शनचे पैसे जमा केले जात आहेत। तर ते जिल्हे आणि बँका सविस्तर पद्धतीने आता आपण पाहत आहोत। परंतु लाडक्या बहिणींना जिल्हे आणि बँका पाहण्याच्या अगोदर आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि आदिती तटकरे मॅडम तर या तिघांच्या माध्यमातून राज्यातील सर्व लाडक्या बहिणींना खऱ्या अर्थाने दिलासा देण्याचे काम केलं जात आहे। तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपण्यात येत आहे। यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही। बघा, लाडक्या बहिणींना आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील, या तारखेला पैसे येतील, या तारखेपर्यंत पैसे जमवतील, तर अशा प्रकारच्या बातम्या सुरू होत्या। परंतु अशा प्रकारच्या सर्व बातम्यांना आता ब्रेक लागत आहे, कारण आजपासून निधी वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे। कारण मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून निधीला मंजुरी देण्यात आलेली होती। हा निधी बँकांकडे पाठवण्यात आलेला होता। आता हा निधी डायरेक्ट बहिणींच्या खात्यामध्ये वितरित करायला सुरुवात करण्यात आलेली आहे। खऱ्या अर्थाने 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींची मार्च आणि एप्रिल या 2 महिन्यांचे 2 हप्त्यांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपत आहे। यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। आता बघा, लाडक्या बहिणींना वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँकांची यादी आता आपण पाहत आहोत। परंतु जिल्हे आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींना तुम्ही महत्त्वाची 3 कामे केलेली असायला पाहिजेत। राज्यातील ज्या लाडक्या बहिणींनी महत्त्वाची 3 कामे केलेली असतील आणि ज्या लाडक्या बहिणी या महत्त्वाच्या 3 पात्रतेमध्ये पात्र ठरत असतील तर त्यांच्याच खात्यामध्ये हे पैसे जमा करायला सुरुवात करण्यात आलेले आहे। त्याच लाडक्या बहिणींची खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपण्यात येत आहे। परंतु ज्या लाडक्या बहिणी पात्रतांमध्ये, अटी शर्तींमध्ये आणि नियमांमध्ये बसत नसतील तर त्यांची प्रतीक्षा आता संपण्यात येत नाही। त्या लाडक्या बहिणींनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। बघा, लाडक्या बहिणींना आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील, अशा प्रकारच्या चर्चा सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणामध्ये सुरू होत्या। परंतु बहिणींच्या खात्यामध्ये याच्या अगोदर पैसे जमा झालेले नव्हते। परंतु लाडक्या बहिणींनो, यापुढे तुम्हाला आता बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासत नाही, कारण तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले होते। आता हे पैसे आजपासून तुमच्या खात्यामध्ये आता वर्ग केले जात आहेत आणि खऱ्या अर्थाने तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे। परंतु लाडक्या बहिणींना एकाच दिवसामध्ये सर्व जिल्ह्यामधील सर्वच बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा करणे शक्य होत नसतात, त्यामुळे हे पैसे टप्प्याटप्प्याने सोडले जात असतात। तर सध्याच्या स्थितीला पहिल्या टप्प्यामधील 12 जिल्ह्यामधील पात्र बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे जमा करायला सुरुवात करण्यात आलेली आहे। पहिल्या टप्प्यामधील 12 जिल्ह्यांची यादी आता आपण सविस्तर पद्धतीने पाहत आहोत। जर तुमचा जिल्हा या 12 जिल्ह्यांच्या यादीमध्ये असेल तर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे आणि तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपत आहे। यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही। तर बघा, लाडक्या बहिणींना आता आपण वेळ न घालवता
घालवता सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँकांची यादी पाहत आहोत। तुम्ही जिल्हे आणि बँकांची यादी सविस्तर पहा, जेणेकरून तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपून जाईल। यापुढे तुम्हाला काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। तर बघा लाडके बहिणींना, आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँकांची यादी पाहत आहोत। परंतु जिल्हे आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर लाडके बहिणींना, तुम्ही महत्त्वाचे 3 कामे केलेले आहेत का? महत्त्वाच्या 3 पात्रतांमध्ये तुम्ही पात्र ठरत आहात का? हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। आता बघा लाडके बहिणींना, महत्त्वाची 3 कामे आणि महत्त्वाच्या 3 पात्रता आपण पाहणार आहोत। परंतु पात्रता आणि 3 कामे पाहण्याच्या अगोदर लाडके बहिणींना, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये आता गॅस कनेक्शनचे पैसे सुद्धा सोडले जात आहेत। तुमचे गॅस कनेक्शनच्या पैशांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा सुद्धा संपवण्यात येत आहे। तर बघा लाडके बहिणींना, तुम्हाला सुद्धा माहिती आहे की तुमच्या खात्यामध्ये मार्च एप्रिलचे पैसे अद्याप जमा झालेले नव्हते, परंतु यापुढे तुम्हाला आता वाट पाहण्याची गरज भासत नाही, कारण फडणवीस साहेबांनी आदेश दिलेला होता आणि फडणवीस साहेबांनी दिलेला आदेश 100% सर्वांना पाळावा लागत असतो। एकंदरीत सांगायचं झालं तर फडणवीस साहेबांच्या माध्यमातून आता डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे, त्यामुळे खटाखट बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमवायला सुरुवात झालेली आहे। लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपत आहे। यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही। तर बघा लाडक्या बहिणींना, आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँकांची यादी पाहत आहोत। परंतु जिल्हे आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर लाडके बहिणींना, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार या लाडकी बहीण योजनेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळे झालेले आहेत। तर अशा प्रकारचे घोटाळे थांबवण्यासाठी आता सरकारच्या माध्यमातून 4 नियम लावण्यात आलेले आहेत। राज्यातील ज्या ज्या लाडके बहिणी या 4 नियमांमध्ये बसत आहेत त्यांच्याच खात्यामध्ये आता पैसे सोडले जात आहेत। परंतु ज्या लाडक्या बहिणी या 4 नियमांमध्ये बसत नसतील, या 4 पात्रतांमध्ये 4 अटींमध्ये बसत नसतील, तर त्यांना हे पैसे सोडले जाणार नाही। त्या लाडक्या बहिणींनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। आता बघा लाडक्या बहिणींना, एकंदरीत आता आपण या सर्व गोष्टींची माहिती पाहणार आहोत। परंतु लाडक्या बहिणींना, सर्वात महत्त्वाची गोष्ट, आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे दिलेला शब्द पाळत असतात। बघा, विचार करायला गेलं तर एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून शब्द देण्यात आलेला होता की आम्ही कोणावरती सुद्धा अन्याय करणार नाही, आणि सध्याच्या स्थितीला तुम्ही सुद्धा पाहत आहात एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये आता पैसे सोडले जात आहेत आणि खऱ्या अर्थाने तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे। यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। बघा लाडके बहिणींना, भरपूर दिवसांपासून तुम्ही वाट पाहिलेली होते, परंतु आज खऱ्या अर्थाने तुमच्या सर्व बातम्यांना आता ब्रेक लागत आहे आणि तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपत आहे। यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाहीये। आता बघा लाडके बहिणींना, वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँकांची यादी आता आपण पाहणार आहोत। परंतु जिल्हे आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर लाडके बहिणींना, आज सर्व मिळून किती पैसे सोडण्यात आलेले आहेत, कोणाकोणाला पैसे सोडण्यात आलेले आहेत, कोणाला पैसे मिळणार नाहीत, कोणत्या लाडक्या बहिणीने बँकेच्या मेसेजची वाट पाहून उपयोग होणार नाही, तर याची आपण संपूर्ण आणि सविस्तर माहिती आता सांगत आहोत। त्यामुळे जर तुम्ही लाडक्या बहिणी असाल, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल, तर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे आणि तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपत आहे। यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। तर बघा लाडक्या बहिणींना, आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँकांची यादी पाहत आहोत। परंतु जिल्हे आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींना, तुम्ही महत्त्वाची 3 कामे केलेली आहेत का? 3 पात्रतांमध्ये बसत आहात का? 3 नियमांमध्ये बसत आहात का? हे तुम्ही 100% पाहायचं आहे। जर तुम्ही या पात्रतांमध्ये, या नियमांमध्ये आणि या अटी शर्तींमध्ये बसत नसाल, तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत। तर बघा लाडके बहिणींनो, आता आपण भरपूर वेळ घालवलेला आहे। आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँकांची यादी पाहत आहोत। परंतु जिल्हे आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर लाडके बहिणींना, तुमचा बँक खाता या प्रमुख बँकांपैकी आहे का हे
पाहणं सुद्धा गरजेचं आहे. आता बघा लाडक्या बहिणींना सविस्तर पद्धतीने आपण जिल्हे आणि बँका पाहणार आहोत. परंतु लाडक्या बहिणींना जिल्हे आणि बँका पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींना तुम्ही महत्त्वाचे 3 कामे केलेले आहेत का, या 3 पात्रतांमध्ये बसत आहात का, हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. राज्यातील ज्या ज्या लाडक्या बहिणी 3 पात्रतांमध्ये बसत असतील, ज्या ज्या बहिणींनी 3 कामे केलेली असतील, ज्या ज्या बहिणींचा जिल्हा या प्रमुख जिल्ह्यांपैकी असेल आणि ज्या ज्या बहिणींचं बँक खाते या प्रमुख बँकेपैकी असेल, तर त्यांच्याच खात्यामध्ये हे पैसे आता सोडले जात आहेत आणि खऱ्या अर्थाने त्याच लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे. परंतु ज्या लाडक्या बहिणी नियमांमध्ये अटी शर्तींमध्ये पात्रतांमध्ये बसत नसेल, तर त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे सोडले जात नाही. त्या लाडक्या बहिणींनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. आता बघा लाडक्या बहिणींना सर्वात अगोदर आपण पात्रता पाहून घेऊया. तर बघा लाडक्या बहिणींना मार्च एप्रिलचे पैसे आणि गॅस कनेक्शनचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा झाले पाहिजेत. असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुमच्याकडे 4 चाकी गाडी नसायला पाहिजे, उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असायला पाहिजे, घरामध्ये कोणताही सदस्य सरकारी कर्मचारी नसायला पाहिजे, घरामध्ये 2 पेक्षा अधिक महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत नसायला पाहिजे, तुमचं वय हे 65 वर्षांच्या पुढे नसायला पाहिजे. जर तुम्ही अशा महत्त्वाच्या पात्रतांमध्ये पात्र ठरत असाल तर तुम्हाला खऱ्या अर्थाने आता दिलासा मिळत आहे आणि तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपत आहे. यापुढे लाडक्या बहिणींनो तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही. तर बघा लाडक्या बहिणींना आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि बँका सांगत आहोत. तर बघा महाराष्ट्र राज्यामधील पुणे शहर, मुंबई शहर, अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, हिंगोली, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर यासोबत अमरावती, जालना, नंदुरबार, जळगाव, तर अशा जिल्ह्यांमध्ये सर्वात अगोदर दोन्ही महिन्यांचे 2 हप्त्यांचे पैसे जमवतील. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार उशीर झालेला आहे, परंतु यापुढे आता उशीर होणार नाही. उशीर झाल्यामुळे आता हे पैसे जमा केले जात आहेत आणि खऱ्या अर्थाने बहिणींना दिलासा दिला जात आहे. बघा लाडक्या बहिणींना स्टेट बँक, पोस्ट बँक, महाराष्ट्र ग्रामीण बँक, जिल्हा मध्यवर्ती बँक, सहकारी बँक, ICICI बँक, कोटक महिंद्रा बँक सर्व बँकेमध्ये पैसे येतील. त्यामुळे काळजी करू नका. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा.